30 दिवसाची तर डेडलाईन आहे. तुम्ही 30 दिवस थांबलंच पाहिजे का? नंतर बघा तुम्ही जर समजा एखाद्या शासनामध्ये कुठे वरच्या कार्यालयात अर्ज केला समजा ती माहिती ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तो पत्र जाणं त्यावर कालावधी लागतो तुम्हाला. त्यानंतर ज्या ठिकाणी माहिती आता आम्हाला कळवणार का तुम्ही? तुमची माहिती संकलित झाली आम्हाला कळवणार का? किती दिवसात कळवणार तुम्ही? तुम्हाला 1-2 दिवसात कळवतो, 3 दिवसामध्ये आणि 8 तारखेला तुम्हाला कळवतो. आम्हाला कोणती कोणती माहिती मिळेल तुमच्या खाता? आमच्याकडे 25-15ची माहिती आहे आणि म्हणजे मूलभूत सुविधा माहिती हा? मूलभूत सुविधा मूलभूत सुविधाची माहिती आमच्याकडे आहे ती तुम्हाला देणार. आणि याची कोण जनसुविधेची ग्रामपंचायत कार्यालय म्हणजे ते पोलीस साहेबांकडे भेटेल आम्हाला? नाही, पोलीस साहेब नाही, ते तुम्हाला जनसुविधा म्हणजे ते बीडीओ कडे. आम्ही बीडीओ मूळ कार्यालय ऑफिस बीडीओ आहे ते त्यांच्या अधीनस्थ कार्यालयाला सांगतो. अच्छा, म्हणजे निफाड व्हिडिओ ना? तात्या आहे ना टोलोटोलीचा विषय. मी ग्रामसेवकांशी पण बोललो. त्याच्यामध्ये 2 पार्ट असतात जनसुविधामध्ये. जनसुविधेचा पार्ट हा जिल्हा परिषदेचा पण आहे, ग्रामपंचायत लेवलचा पण आहे. गेल्या 2 वर्षापासून आहे ना आपल्याला जनसुविधेअंतर्गत निधी आलेला नाही, आपल्याकडे कामं झालेली नाही. जिल्हा परिषदेमार्फत पण आहे ना जनसुविधेचे कामं होतात, त्याची माहिती यांच्याकडे आहे, ती माहिती मिळाली पाहिजे. साहेब, संबंधित डिपार्टमेंट कोणतंही जनसुविधेचं काम बघणार ते बोलवा, त्याचे कर्मचारी बोलवा तुमचे. जनसुविधेचं आमच्याकडे कोण काम बघत. जनसुविधेचं काम जे आहे ते ग्रामपंचायत विभाग बघतं, त्यांच्याकडे तुम्हाला ती माहिती मिळेल. आणि ते नाही कोणता ग्रामपंचायत विभाग कोणता? नाही का आमचे बीडीओच्या अंतर्गत जे ग्रामपंचायत कार्यालय काम करतात ना त्यांच्याकडे ती माहिती आपल्याला उपलब्ध आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीला जायचंय तुम्हाला आणि ती माहिती घ्यायची. ते संकलित करणार आहे ती माहिती कोण? आणि सीओ सरांनी मला तिला खाली टिप टाकायला लावली होती बरं का. हो बरोबर. काय टिप होती आपली ती? कुठे हा, टिप द्यायला लावली बरं सर साहेबांनी मला. लिहिली की त्याच्यामध्ये आपण टिप अशी होती का आपल्याकडे माहिती उपलब्ध नसल्यास संबंधित कार्यालयाला तो अर्ज वर्ग करावा, अशी टिप होती ती. आणि 30 दिवसाच्या आता त्यांनी देणं आहे बरं का. झाले आता 38 दिवस. मजा नाही, 8 दिवस थांबलो, अजून थांबण्यात मजा नाही. तर याच्या अंतर्गत मला न्याय काय पाहिजे माहिती का? मला यांनी एवढे दिवस थांबवलं ना, दिवसेंदिवस आमचा महत्वाचा आहे, माहिती मिळवणं हा जनतेचा अधिकार आहे. तर मग काहीतरी कायदे कानून काय आहे का नाही? चाललं काय का सगळं यांच्या मनाप्रमाणेच होईल? हे म्हणणार नाही नाही हे नियम जुगारून टाकणार नाही 30 दिवसात. माहिती कुठे भेटेल जनसुविधेची? ते म्हणते प्रत्येक ग्रामपंचायतीला जा. नाही बीडीओ कार्यालयात भेटेल का निफाड? आम्ही त्यांना बरोबर त्यांच्या लेवलला. अच्छा, ते संकलित करतील ना ती माहिती? आता आम्ही त्यांच्या ऑफिसला पाठवल्यानंतर ते त्यांच्या प्रकारे त्यांच्याकडे संकलित होईल ना. मला त्यांनी करणं अपेक्षित आहे. अच्छा, ठीक आहे. चला, अशा पद्धतीने ना पुन्हा एकदा पदरी निराशाच. चला, रिकाम्या हाती परत जा. आले 70 किलोमीटरवरून. चला साहेब, धन्यवाद.